छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची झळ। प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठ्याला मंजुरी। सिल्लोडसह 16 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा। सिल्लोड तालुक्यामध्ये रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून रास्ता रोको। म्हसला गाव ते म्हसला फाटापर्यंत रस्त्याची दुरावस्था। मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती। अतिउष्णतेचा आंबा बागायतदारांना मोठा फटका। सिंधुदुर्गातील आंबा बागायतदार हवालदिल। मुंबईसह पुण्यातल्या बाजारात केवळ 5%च आंबा। इंदापूरमध्ये बंद टाटा गॅरेजवर पोलिसांचा छापा। 35 लाखांचा गुटखा जप्त। स्थानिक गुन्हे शाखा आणि इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई। नंदुरबारच्या सातपुड्यातल्या दुर्गम भागामध्ये इंधन टंचाईचा फटका। अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद। दुर्गम भागातल्या दळणवळण आणि इतर आर्थिक व्यवहार ठप्प। अजिंक्यतारा किल्ल्यावर हेरिटेज वॉकचं आयोजन। जागतिक वारसा दिनानिमित्तानं इतिहासप्रेमींची मोठी उपस्थिती। नांदेडमध्ये मका शेतीला भीषण आग। शेतीतील विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। मुंबईमध्ये शालेय बस मालकांची बैठक संपन्न। बस मालकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा। बैठकीला नाशिक, पुणे, भिवंडी, ठाणे, मुंबईतले बस मालक सहभागी। महिला आरक्षणाच्या आडून देश तोडण्याचा भाजपचा डाव। भाजपकडून संविधानाच्या गाभ्यावरच थेट हल्ला। खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।